केंद्र राज्य सरकार आपल्याबरोबर आहे आणि येणाऱ्या 15 तारखेनंतर 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचा भगवा फडकणार आहे. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. त्या वनजमिनीवर राहणारे माझे रहिवासी आहेत, त्यांना त्याच ठिकाणी हक्काची इमारतीमध्ये घर मिळावं यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार. आणि मतासाठी मराठी पण जपत असेल तर मराठी माणूस एवढा काही दुधखुळा नाही, परंतु त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलं काही हुशार आहेत. त्यांना UPSC MPSCचा अभ्यास करायचा असेल तर ह्या परिसरामध्ये कुठेही UPSC MPSCचा अभ्यास केंद्र नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये याच प्रभागामध्ये UPSC MPSCचा अभ्यास केंद्र उभं करणार आहे. मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून प्रभाग क्रमांक 3 आहे. आणि अशा प्रकारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईच्या प्रवेशद्वारावर भव्य पुतळा उभारण्याचा माझा मानस आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आपलं आहे, जागतिक आर्थिक राजधानी आहे, परंतु तशा दर्जाचं शहर उभं राहावं यासाठी नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरू आहे. आपण सध्या दहिसर इथे आहोत. प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार प्रकाश दरेकर जे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, MyMTV मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्हाला यावेळी भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे, काय भावना आहेत? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 3 मधून प्रचाराला सुरुवात केली आणि उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि विकासाचं प्रतीक म्हणून महायुतीकडे पाहिलं जातं. आणि नक्कीच प्रचंड मताधिक्यानं येथील जनतेनं ठरवलं आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ माझ्या माध्यमातून फुलवायचं. या वॉर्डमध्ये अशा कुठल्या प्रमुख समस्या आहेत ज्या तुम्हाला जाणवतात आणि ज्या तातडीने सोडवणं गरजेचं आहे असं वाटतं? प्रामुख्यानं वनजमिनीचा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष केतकीपाडा परिसरातील जनतेचा वनजमिनीचा प्रश्न आहे. त्या वनजमिनीच्या राहणाऱ्या रहिवाशांना, गाळेधारकांना राष्ट्रीय नॅशनल पार्कच्या माध्यमातून नोटीस दिली जाते, त्यांना घरं खाली करण्याची भीती आहे. परंतु भारतीय जनता पार्टी, शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना ज्यावेळी अशा प्रकारची नोटीस दिली त्यावेळी सन्माननीय या विभागाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब असतील, राज्याचे कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे सन्माननीय आमदार प्रवीणभाऊ दरेकर असतील, आमदार प्रकाशदादा सुर्वे असतील, यांच्याबरोबर रस्त्यावर उचलून लढाई देण्यामध्येही मी होतो. त्यामुळे नक्कीच तो प्रश्न आम्ही सोडवू. आज तर केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधानांचे विश्वासू सहकारी म्हणून सन्माननीय आमचे उत्तर मुंबईचे खासदार केंद्रीय मंत्री पियुषभाई गोयल आहेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून माझे ज्येष्ठ बंधू महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणाच्या कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे विधान परिषद गटनेते आमदार प्रवीणभाऊ दरेकर आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाशदादा सुर्वे आहेत. आणि केंद्र राज्य सरकार आपल्याबरोबर आहे. आणि येणाऱ्या 15 तारखेनंतर 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचा भगवा फडकणार आहे. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. त्यामुळे नक्कीच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या वनजमिनीचा जो प्रश्न आहे, त्या वनजमिनीवर राहणारे माझे रहिवासी आहेत, त्यांना त्याच ठिकाणी हक्काची इमारतीमध्ये घर मिळावं यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आणि त्याच्यामध्ये यशस्वी होईल. कारण केंद्र, राज्य आणि महापालिका आमच्या हातात असणार आहे. याआधी तुम्ही इथला नगरसेवक म्हणून कारभार पाहिला आहे, तर अशी कुठली शेवटला प्रश्न होता जो तुम्ही मार्गी लावला? मी प्रभाग क्रमांक 5चा नगरसेवक म्हणून काम केलं. आपल्याला कल्पना आहे की आपण गुगलवर जाऊन पाहिलं तर 2012 ते 2017च्या कालावधीचा नगरसेवक म्हणून काम करत असताना सर्वाधिक निधी 227 प्रभागामध्ये मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आणला. खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबांना मोठ्या क्लब हाऊसमध्ये जाऊन स्विमिंग पूल वगैरे आस्वाद घेता येत नाही. मी महानगरपालिकेचं पहिलं जलतरण तलाव स्विमिंग पूल आणलं. त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या आपलं हॉस्पिटल आणलं. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आज मुंबई शहरात होतात, परंतु त्या परिसरामधील गोकुळानंद हॉटेल ते सौराष्ट्र पटेल, हनुमान टेकडी असेल, वीर सावरकर नगर असेल, चोगले नगर असेल, विद्याभूषण शाळेचा तिकडचा भाग असेल, संभाजीनगर असेल, हे सर्व सिमेंट कॉन्क्रीट रस्ते मी माझ्या त्या कालावधीमध्ये केले. पुन्हा RCC नाले असतील, प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न असतो. 48 इंचाची पाण्याची लाईन त्या प्रभागामध्ये टाकली. पुन्हा 9 इंच, 18 इंच, 20 इंच अशा पाण्याच्या लाईन करून त्या परिसरामध्येही 2 टेकड्या आहेत. एक हनुमान टेकडी आहे आणि संभाजीनगरच्या वरती शिव टेकडी आहे. त्या टेकडीवरही मुबलक पाणी आणण्याचं काम मी केलं. म्हणजे त्या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास, गटर, वॉटर मीटर पलीकडे मोठमोठे प्रकल्प आणण्याचं काम केलं.
आणि खऱ्या अर्थानं त्या प्रभागाचा कायापालट केला. आपल्याला कल्पना आहे की मुंबई शहरामध्ये पहिलं पर डोई 90 प्रतिलिटर पाणी दिलं जात होतं. मी त्या सभागृहामध्ये 66 प्रश्न उपस्थित केला आणि आपल्या मुंबई शहराला ज्या धरणाकडून पाणी सप्लाय होतो त्या धरणामध्ये साठा किती आहे आणि MLD ॲक्टनुसार किती द्यावं लागतं. खऱ्या अर्थानं MLD ॲक्ट कायद्यानुसार आपल्याला 135 ते 145 लिटर पाणी देणं क्रमप्राप्त आहे. डिमांड आणि सप्लायचा अभ्यास करून त्या सभागृहात प्रश्न उपस्थित केला आणि पहिलं प्रति लिटर 90 लिटर पाणी दिलं जात होतं. आज मुंबई शहरामध्ये फक्त त्या प्रभागामध्ये नाही तर 135 लिटर पाणी देण्याचं काम मी त्या सभागृहाच्या माध्यमातून केलं आणि मुंबई शहरभर आणि मुंबई शहराचा त्या प्रभागाचा विकास व्हावा म्हणून काम केलंच. परंतु एकंदरीत मुंबई शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून काम केलं. आपल्याला कल्पना आहे की मुंबई शहरामधली ती मैदानं होती, बगीचे होती, ती केअरटेकरच्या नावानं खाली खाजगी संस्था असतील, राजकीय क्षेत्रातील नेते मंडळींचे जवळचे नातेवाईक असतील किंवा ते आप्तमित्र असतील, त्यांनी ती गृहकृत्य केली होती. मी त्या सभागृहात विषय मांडला आणि त्या सभागृहाच्या माध्यमातून ठराव पास झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या मुंबई शहरामध्ये जे बगीचे होते, मैदानं होती, ती केअरटेकर म्हणून काढून टाकलीत. आज मितीसी ती केअरटेकर म्हणून काढलीत आणि मोकळा श्वास मुंबईकरांना घेण्यासाठी तो दिला आणि मुंबई शहराच्या माध्यमातून ज्या ज्या प्रश्न भेडसावत आहेत आणि मुंबई शहराचा सर्वांगीण विकास आणि मुंबई शहराला आकार देण्यासाठी प्रभागाबरोबर मुंबई शहराला काय हवं ते त्या सभागृहात मांडलं. माझ्या अर्थसंकल्पी भाषणामध्ये 3-3.5 तास बोलून मुंबईच्या माझ्या प्रभागाच्या सेवा सुविधांबरोबर मुंबई शहराला काय हवं आहे ते देण्याचं काम केलं. एक प्रामुख्यानं येणाऱ्या भविष्यामध्ये गगनचुंबी इमारती वाढत आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होणार आहे. मग मी कोयनेचं विद्युत निर्मितीनंतर 71 TMC जे वेस्टेज वशिष्ठ नदीला पाणी जातं ते वशिष्ठ नदीचं पाणी चिपळून वरून पाईपद्वारे मुंबई शहराला आणावं अशा प्रकारचा ठराव त्या सभागृहामध्ये पास केला. तो ठराव तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र भाऊंनी त्या तत्कालीन नद्या जोडणी मंत्री उमा भारती यांच्यामार्फत तिथे पाठवला आणि केंद्रीय नद्या जोडणी खात्यामार्फत जवळजवळ 12,000 कोटी त्या प्रकल्पाला उपलब्ध करून दिले होते. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी नगरसेवक नसल्याकारणाने तो प्रकल्प थांबला आहे आणि आज नक्कीच येथील जनता मला नगरसेवक म्हणून निवडून देणार आहे आणि येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा जटिल होऊ नये. या भागातील माणसांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न देत असताना, त्यांचा प्रश्न सोडवत असताना मुंबई शहरालाही मुबलक पाणी मिळालं पाहिजे हा माझा हेतू आहे. एकंदरीत प्रभागाच्या विकासाबरोबर प्रभाग तर स्वच्छ, नीटनेटका आणि हरित झाला पाहिजे त्यासाठी तर मी प्रयत्न करेन. परंतु प्रभागाबरोबर एकंदरीत मुंबई शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सन्माननीय आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या सभागृहामध्ये काम करेन अशा प्रकारचं विनम्र शब्द येतो. आपण बघू शकतो की या महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. उद्धव ठाकरेंनी इथे तुमच्या विरोधात उमेदवार दिलाय आणि ते बोलतात आहे की आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो. तर तुम्ही विरोधकांच्या या आव्हानाकडे कसं पाहता? आज मराठीचा मुद्दा त्यांचा बोचट झालेला आहे. खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मुद्द्याला आणि मराठी माणसाला ताटमानेनं किंबहुना हिंदू जनतेला ताटमानेनं जगण्याचा अधिकार दिला आणि महामंत्रीला त्यांच्या पाठीमागे ठाम होते. आज हे बंधू एकत्र आले, परंतु गेली 28 वर्ष मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात होती. बरं, मुंबई शहरामध्ये असा एखादा प्रकल्प सांगा की त्यांच्या माध्यमातून झाला. असा एकही प्रकल्प नाही. आज जो कोस्टल रोड होतोय, आज जी मोनोरेल होते, आज जी मेट्रो रेल होते, अटल सेतू झाला, मुंबई शहराचा सर्वांगीण विकास होतोय, तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आणि हे मंत्रिमंडळ हे सरकार करतंय. त्याने सत्ता दिली, पण तुम्ही गेली मराठी मुद्दा घेताय, पण मराठी माणसासाठी काय केलं? पण देवेंद्र फडणवीस साहेब मराठी नाहीत का? सन्माननीय आशिष शेलार मराठी नाहीत का? सन्माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर मराठी नाहीत का? मी मराठी नाही का? आम्हीही मराठी आहोत. भारतीय जनता पार्टीमध्ये बहुसंख्य नेते मराठीच आहेत आणि मतासाठी मराठी पण जपत असेल तर मराठी माणूस एवढा काही दुधखुळा नाही. तो नक्कीच विचार करेल आणि ह्यावेळी परिवर्तनाची लाट येईल आणि मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPIचा भगवा फडकेल आणि तो मुंबई महानगरपालिका या महायुतीच्या ताब्यात आल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आपलं आहे, जागतिक आर्थिक राजधानी आहे, परंतु तशा दर्जाचं शहर उभं राहावं यासाठी नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्या सभागृहामध्ये आवाज उठवू. त्या सभागृहाच्या आवाजाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून असेल, केंद्र सरकारकडून असेल, ज्या ज्या सेवा सुविधा आहेत त्या आम्ही आणून ह्या मुंबई शहराला आपलं गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मराठी माणसाबरोबर हिंदुत्वाचा विचारही जतन करण्याचं काम आमचं आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार घेऊन
मराठीपणाचा विचार घेऊन आम्ही ताटमानेनं ह्या मुंबईकरांची सेवा करण्यासाठी सज्ज झालो आहे. अशा प्रकारचे चित्र माझ्या प्रभागात नाही तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये आहे. आणि एकंदरीत आपण ही फिरत असाल, चित्र पाहत असाल की मुंबईकरांनी ठरवलं आहे की ह्यावेळी महायुतीच्या हाती सत्ता द्यायची आहे. तुम्ही घरोघरी आता प्रचारानिमित्त भेटी देत आहात. काय एकूणच जनतेचा प्रतिसाद दिसतो? मी जवळजवळ आतापर्यंत 90% ह्या मतदारसंघातील घराघरामध्ये गेलो. उच्चभू इमारतीमध्ये गेलो, चाळीमध्ये गेलो, झोपडपट्टीमध्ये गेलो आणि एकच आशेचं किरण आहे. जर ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करू कोण, तर या प्रभागाचा विकास भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून मी करेन. अशा प्रकारचा ठाम आत्मविश्वास जनतेचा झाला आहे. आणि जनतेकडे आम्ही घरोघरी जात असताना जनतेच्या चेहऱ्यावर जे दिसतंय, उत्स्फूर्तपणे सांगतायत की आमचा विकास तुमच्यामार्फत होईल, हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला कसुभरही तडा न जाऊ देता आम्ही या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेन. मी प्रभाग क्रमांक 5चा नगरसेवक असताना मुंबई शहरामध्ये 227 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 5मध्ये सर्वाधिक निधी आणून जवळजवळ 300-350 कोटीचा विकास निधी तिथे आणला. मी आज आत्मविश्वास सांगतो, त्या प्रभागामध्ये स्विमिंग पूल आणले, त्या प्रभागामध्ये हॉस्पिटल आणले, त्या प्रभागामध्ये मैदानं बगीचे बनवलेत, त्या प्रभागामध्ये CC रस्ते केलेत, त्या प्रभागामध्ये RCC नाले केलेत. त्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केलेत. त्या किंबहुना त्याहीपेक्षा प्रभाग क्रमांक 3मध्ये करेन. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्यावेळी 5 वर्षाचा लेखाजोखा आपला सादर केला जाईल, त्यावेळी मुंबई शहरामध्ये 1 नंबरचा प्रभाग जर कुठला असेल तो प्रभाग क्रमांक 3 असेल. अशा प्रकारचं काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. जनतेने तुम्हाला यंदा पुन्हा संधी द्यावी यासाठी तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात? प्रामुख्यानं तरुण वर्ग आहे. तरुण वर्गाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्यामुळे तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र मी उभारणार आहे. आणि त्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून माझ्या तरुणींना प्रशिक्षित करणार आहे, ट्रेनिंग देणार आहे. आणि त्या माध्यमातून मग त्यांना रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, तो उपलब्ध करण्यासाठी ताकद देणार आहे. त्याचबरोबर माझ्या महिला भगिनी आहेत. माझ्या महिला भगिनीचे बचत गट असतील, महिला औद्योगिक सहकारी संस्था असतील, त्यांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्यासाठी महिला आधार केंद्र उभं करणार आहे. आणि त्या महिला आधार केंद्राच्या माध्यमातून त्यांना रोजगार करण्यासाठी त्यांना ताकद देणार आहे. आज आपण उच्चभ्रू ज्या वस्तीमध्ये राहतो, तसेच झोपडपट्टीमध्येही राहणारी लोक आहेत. परंतु त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलं काही हुशार आहेत. त्यांना UPSC MPSCचा अभ्यास करायचा असेल तर ह्या परिसरामध्ये कुठेही UPSC MPSCचा अभ्यास केंद्र नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये याच प्रभागामध्ये UPSC MPSCचा अभ्यास केंद्र उभं करणार आहे. मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून प्रभाग क्रमांक 3 आहे. आणि प्रभाग क्रमांक 3 हा मुंबईचा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर येत असताना आम्ही मुंबईमध्ये आलोय असा ऐतिहासिक प्रवेशद्वार उभारायचा आहे. आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला राज्य कसं करावं हा आदर्श मंत्रीला, त्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मोठा उभारायचा आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपलं राज्य कसं चालावं, देश कसा चालावा असं त्यांनी आपल्याला संसदेच्या माध्यमातून आपल्याला त्या घटना दिली. त्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र पुतळा उभारायचा माणूस आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची महाराष्ट्राची 2 दैवत आहेत. आणि ह्या दैवतांचा आदर्श आहे. एकाने राज्य कसं करावं, शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटाला जरी इजा झाली तर त्याची कणव लागणारा राजा छत्रपती शिवराय होते. आणि घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य टाटा बिर्ला असेल, अंबानी असतील किंवा सर्वसामान्य झोपडीत राहणारा माणूस असेल, त्याला मतदानाचा अधिकार एकच दिलेला आहे. आणि अशा प्रकारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईच्या प्रवेशद्वारावर भव्य पुतळा उभारण्याचा माझा मानस आहे. आणि एकंदरीत प्रवेश केल्यानंतर आपण मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहरामध्ये राहतो असा फील व्हावा, असा मी हा प्रभाग सुंदर, स्वच्छ, नीटनेटका करण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.